तर भाई आता 3:30 होऊन गेले दुपारचे. त्याला अजून बी पाणी भरायचं चालू आहे. कमीत कमी आज तर फर्स्ट टाइम लागून गेलो. मागे बाकी भरायचे आता. तर फायनली भाई लाईट गेली. आता मस्त घरी जायचं टाइम भेटेल, कारण की आता पाणी बिणी सगळं बंद झालं. आज एवढं पुरं केलं आहे भाई, हे सगळं केलेलं आहे. आपल्याला जायचं खाली. आता शेतात दिसत असतील तुम्हाला, ते बघा तिथून. हे बघा भाई, टुर्नामेंट कंटिन्यू आपल्या इथे. 6. तर मित्रांनो, एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सोनकोडी ब्लॉगमध्ये लिटरली 2-3 दिवसानंतर ब्लॉग मी चालू केला आहे. तर भाई आजची ब्लॉगची सुरुवात अशी शेतापासून. आपलं मक्की लावायचं आलं, तुम्हाला माहीत असेल जुना ब्लॉगमध्ये आपण रात्री पाणी भरायला तर आता दिवसाची लाईन सध्या. आता दिवसाला मी पाणी भरायला येतो आहे. फिलहाल तर आता मोटर चालू केली, पाईपलाईन सेट केली आणि खाली जाऊ, कारण की आपल्याला त्या साईडला जायचं आहे. पण मोटर आपली या साईडला वरती, तर तिकडचा टोकला जायचं आहे आपल्याला. आणि भाऊ असं काही जातं इकडे नवाने, इथून खाली तिथपर्यंत. आणि इकडे बी असं. पण इथून काही दिवसांनी खालून दाखल मी तुम्हाला. टाकून एवढा केलं होतं की ब्लॉग काढले ते 2 दिवसापासून. म्हटलं त्याला आज सुरुवातच करून घेऊ व्हिडिओची. जास्त मोठा ब्रेक पडून गेला आपला. त्याला आता फिलहाल आपण 5 वाजता निघू इथून. आता जस्ट आलेलो आहे, 5:30पर्यंत लाईन चालेल. आता जाऊ मग आता तिकडे आपण इकडनं फिरून. असा काय रस्ता आहे बा आपल्या शेताच्या, पुरा जंगल एरिया काय. तिथं खूपच ताप पडलं पण, आणि तिथे पण रात्री भेटतात, दिवसाला काही नाही. वरून असं पाणी येतं तिकडनं, मग इकडनं असं देईल. आपल्याला जायचं खाली. आता शेतात दिसत असतील तुम्हाला, ते बघा तिथून. इकडनं स्ट्रेट जेलमध्ये असं या साईडून पाणी. आता गन फिरून आणतो आपण त्या पाणीला. तर भाई आता 3:30 होऊन गेले दुपारचे. फिलहाल अजून बी पाणी भरायचं चालू आहे. कमीत कमी आज तर फर्स्ट टाइम लागून गेलो भाऊ. मागे बाकी भरायचे, आता पुढे चालू आहे आपला. मग फ्रेश व्हायला आपण डायरेक्ट घरीच थांबू. आता कुठेच थांबू नाही, गावाला बी नाही, डायरेक्ट घरी. तर बाई फायनली आता होण्यामध्ये आलेलं आहे. एवढं पुरं फुल होऊन गेलं आहे. पण चालेल इथून लिकेज होऊन गेलं झालं आहे पाणी. इकडे पुरं लीक होऊन गेलेलं आहे. फिलहाल आता फक्त या शेवटच्या 3-4च राहिलेल्या आहेत. म्हणजे गोळ्याला आपण घरी, कारण की केव्हाची आपला मागे ना टुर्नामेंट चालतं. मी तुम्हाला सांगायचं विसरून गेलो. तो वापस टुर्नामेंट आलेली. 1 लाख रुपये बक्षीस आहे. बघू आज आपण, आज तुम्हाला बी दाखवेल मी कसं विषय. तिथे 150 टीमा टाकल्या आहेत भाऊ, कारण की फ्री एंट्री आहे. 150 टीमा म्हणजे डायरेक्ट विचार करा, 51,000, 17,000 आणि 1 लाख बक्षीस आहेत 3 जणांना. फिलहाल आता ते पाणी येते समोरून, ते भरले केल्यावर निघू आपण. तर फायनली बाई लाईट गेली. आता मस्त घरी जायचं टाईम भेटेल, कारण की आता पाणी बिणी सगळं बंद झालं. आज एवढं पुरं केलं आहे बाई, हे सगळं केलेलं आहे. आता घरी जाऊ, थोडं फ्रेश घेऊ, मग मॅचेस जाऊ आपले मित्रांच्या पाहुण्याचं आहे. निघू आता इथून. कमीत कमी 20-25 मिनटं लागतील. 8 किलोमीटर आपण शिरतो तिथून. तर बाई जेवण बिवण करून फ्रेश होऊन मस्त आता धाब्यावर बसलो होतो. म्हटलं चला आता यांना दाखवून देऊ फायनली. आणि काय उडून गेलो होतो एवढं थकून गेलो होतं, काय विचार नव्हता. फक्त तुमच्यासाठी म्हटलं चला जाऊन येऊ. हे बघा भाई, टुर्नामेंट कंटिन्यू आपल्या इथे. 6. तर बाई तिथे 150 टीम आहेत. म्हणजे ना एखाद महिना ही टुर्नामेंट चालेल बहुतेक. 150 टीमा पुढे. आता चला फिलहाल तर आता बघू थोडा वेळ. तर भाई मॅच तर चालत राहील, अजून लई मॅच बाकी तिथे. तर फिलहाल आता आपण जाऊ घरी. भाई
लय दाखवून गेलेलं आहे. तर मागचा छोटा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण भेटू एक बेटर ब्लॉगमध्ये आणि बेटर व्हिडिओ दाखवेल मी तुम्हाला इथून टुर्नामेंटच्या. तो मिळते नेक्स्ट ब्लॉग व्हिडिओ में. Make him spicy, Papa.